नाही नाही, आपल्या फक्त गर्दी पाहिजे हो, बाकीचे त्याच्यावर ब्रेकिंग चालून देऊ ना आपण, तर पुढचं अपडेट येईल ते करू. निकाल लो ना क्या अभी ये जो है वो निकाला ना 13 जून में मी अशोक गिरी, माजी नगरसेवक साक्री, भटके उमुक्त हक्क परिषद उत्तर महाराष्ट्र शिवसेना संपर्क प्रमुख। इथं पिंपळनेर इथं घोडेमाल इथं माझ्या भाषाची मुलीचं लग्न होता, विजू गोसावी त्याची मुलीचं लग्न होता। त्यांनी पत्रिका दिली, मुलगी पिंपळनेरची मुलगी सोनगडला दिलेली आहे, तर सोनगडला दिलेली आहे, तर सोनगडवाल्यांचे जरा वागणूक त्यांचे जे ना राहणीमान सर्व आहे ना ते लोकांना कोणाला बी भांडतात। तर त्यांनी स्टेटस टाकला की पिंपळनेर लग्नामध्ये 18 तारीख, 19 तारीख आणि 20 तारीख ह्या तारखेला आम्ही तुम्हाला काय आहे आमचा दाखवू आणि तुमच्या काय अस्तित्व आहे ते संपू। तर मी रात्री मुंबईला होतो, मुंबईहून येताना 11 वाजता पिंपळनेर इथं माझ्या भाषाकडे गेलो, म्हटलं भाऊ हे लोक असे स्टेटस टाकताय, तर स्टेटस टाकताय म्हटलं तर तुझ्या घरात लग्न आहे म्हटलं तर लग्नात भांडण व्हायला नको म्हटलं, तर तू तिथला नवरदेव आहे त्यांना सांगून काही समजून दे ग जाणे करून भांडणं होणार नाही। पण तरी माझ्या मनात धाक होता, माझ्या मनात धाक असताना म्हणे मामा म्हणे तसं काय होणार नाही, तुम्ही या बिंदास म्हणे, आज साखरपुडा आहे म्हणे, रात्री हळदी आणि उद्याचं लग्न आहे म्हणे, तुम्ही यात म्हटलं बघा। तरी मी जयू अण्णाला सोबत घेतला, जयू अण्णाला साक्रीहून निघताना साखरपुड्याला निघताना जयू अण्णाला सोबत घेतला आणि साक्री पिंपळनेर पोलीस स्टेशनला गेलो की जेणेकरून माझ्या मनात धाक होता की भांडणं होतील, कोणाच्या लग्नात जर भांडणं झाले तर त्याच्या ते भांडणामुळे कोणाच्या लग्नाचं नुकसान व्हायला नको, म्हणून आपण पोलीस स्टेशनला जाऊन हे व्हिडिओ वगैरे तर त्यांनी जेवढे स्टेटस टाकलेले होते ते स्टेटस मी तिथं दाखवले। पण अण्णांनी साहेबांना फोन केला, अण्णांनी साहेबांना फोन केला असताना साहेब आज शिवजयंती छत्रपती शिवजयंती असल्यामुळं साहेब कार्यक्रमाला होते, तर अण्णा बोलले भाऊ म्हणे एक काम करू आपण संध्याकाळी म्हणे तिथं जाऊ म्हणे आणि साहेबांशी भेटून घेऊ, आता म्हणे ते नवरीवाल्याच्या बापाला भेटून येऊन जात। आम्ही तिथं भेटायला गेले तर ऑलरेडी ते तिथं आलेलेच होते, चक्कू वगैरे घेऊन खिशातून सर्व। जसे आम्ही गेलो बसायला गेलो तिथं बोलायला गेलो, तर बोलताना आम्ही बोललो म्हटलं भाऊ असे स्टेटस का बरं ठेवता, कोणाचं लग्न होऊ द्या असं तसं। त्यांनी मागं पुढं विचार केलाच नाही। माझा भाऊ आहे माझ्यापेक्षा लहान सुरेश गिरी, सुकडूगिरी गोसावी, त्याला डायरेक्ट मारून टाकला। जेव्हा त्याच्यावर सुटलं तर तिथं देवेंद्र ज्ञानेश्वर पवार गेला, त्याला बी घाव मारला, सुरेश गिरीचा पोरगा गेला त्याला बी घाव मारला, सुरेश गिरीचा भाषा गेला सागर गोसावी त्याला बी घाव मारला आणि माझा पोरगा गेला त्याला बी घाव मारला। त्या लोकांनी प्लॅन वाईज हे घटना घडवली आहे। आम्ही पत्रकार बंधूंना आणि प्रशासन आणि शासनाला विनंती करतो, जर ह्या लोकांना कमीत कमी 5-6 लोक आहे त्यांचे नाव सांगतो मी तुम्हाला, कानागिरी झुलालगिरी गोस्वामी राहणार सोनगड, बाप्पा सीताराम नगर, जसवंत गोपाल गोस्वामी राहणार सोनगड, जतीलाल, त्याच्यानंतर अनिलगिरी हटुगिरी गोस्वामी सोनगड, त्याच्यानंतर सोनूगिरी गोस्वामी सोनगड, विजूगिरी हटुगिरी सोनगड गोस्वामी आणि कमलेशगिरी शंभूगिरी गोस्वामी सोनगड। अजून काय बाकीच्यांचे नाव माहिती नाहीये, काय असले तर आम्ही नाव तुम्हाला कळवू। परशु शंभू गोसावी ह्या लोकांनी मिळून पूर्णपणे प्लॅन वाईज या आमच्यावर अत्याचार केलेला आहे। याच्यापूर्वी माझ्यावर बी सोनगड मध्ये एक वेळा कार्यक्रमात मला तिथून त्यांनी पळवलं आहे, पण मी एक सामान्य कार्यकर्ता असून मला समजतं म्हणून मी माझा निघून आलो, त्यांच्या काय नादी लागलो नाही। त्यांच्या हे कारण नेहमी त्यांच्या असतं, पण ते झालं। पण आज माझ्या पोरगासारखं माझ्या पोरग्याला मला खांद्याला खांदा लावून माझ्यासाठी रात पाटला गाडी सोबत चालणारा ज्ञानेश्वर देवेंद्र ज्ञानेश्वर पवार याचा काय संबंध नसताना त्या पोराचा बी डेट झाली आहे आणि माझा भाऊ सुरेश गिरी गोसावी याची डेट झाली आहे। नंतर क्या फाईट घ्या ते हडदला गेले होते साखरीपासून,
तो त्यांच्या मनात काय होतं ते आपल्याला कन्फर्म नाही सर. त्यांनी काय केले, जसे गाडीमधून उतरले डायरेक्ट हमला चालू केला. हमला असं चालू केलं तर चाकूपासून छातीमध्ये टाकायचे, कुठं पण टाकायचे. 2 जण तिथं वारले आणि एक लहान भाऊ इथं वारलेला आहे, मामाचा मुलगा. मग याच्यानंतर आम्ही सगळे साई आहे. माझ्या मामा पण वारला आणि भाऊ पण वारला. आम्ही मुलग्याच्या मागे इथपर्यंत आलो, पण एवढा पुरं कन्फर्म नाही त्यांनी दुश्मनी काय केली. आम्ही तो लग्न हळदमध्ये गेलो होतो तिथे पिंपळनेरला. असं म्हटलं जात आहे की तुमचा पहिले काहीतरी वैयक्तिक घरगुती वाद होता, त्याच्यानं या गोष्टी घडल्या आहेत. आता वाद बी एवढा तेवढा काही राहिलं तर माणूस काही जीवानं मारून नाही टाकत कोणाला. आला असता, बसला असता, बोलला असता काहीतरी, कुठली गोष्ट काय वादच नव्हता साखरेवाल्यांचा आमच्यानं. आम्ही हळदला गेलो होतो तिथं.